नमस्कार. मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदावर आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल केला. आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, मात्र अन्य कोणाचाही अर्ज दाखल झाला नाही. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 106 नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली होती. मार्कडवाडी इथल्या ईव्हीएम यंत्रात बिघाड झालेला असू शकतो, मात्र सर्वच ईव्हीएम खराब आहेत असा याचा अर्थ होत नाही. गावकऱ्यांच्या या संदर्भातल्या शंका निवडणूक आयोगानं दूर करायला हव्यात, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिकमध्ये मांडलं. विरोधकांना कमी मतं का मिळाली याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावं, याचं खापर ईव्हीएमवर फोडू नये, असंही आठवले यांनी नमूद केलं. बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या ॲडलेड इथे झालेल्या दुसऱ्या दिवस-रात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या समुद्रात तयार झालेल्या फेंजल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर आता पुन्हा राज्यात थंडी परत येण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसात राज्यात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडं व्हायला सुरुवात झाल्यानं आता राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.